नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन कथेमध्ये. माझं नाव सिमरन कौर, वय 22 वर्ष. आमचं हरियाणातलं छोटंसं गाव धनपुरा. घरात दादी, ताका काकू आणि मी. माझे कमरेपर्यंत लांब दाट काळे केस. गावात सगळे माझ्या सडपातळ बांध्याबद्दल बोलतात. मी फार सजत नाही, फक्त डोळ्यांना काजळ लावते. गावात मुलं पाहतात, पण मी कोणालाही भाव देत नाही. गेल्या वर्षी जे घडलं ते आज पहिल्यांदाच सांगतेय. त्या कडक उन्हाळ्यात आमच्या जुन्या मातीच्या घराच्या छताला नवी माती द्यायची होती. काका शहरात गेले होते, म्हणून सगळी जबाबदारी माझ्यावर आणि दादीवर आली. शेजारी अर्शदीप नावाचा मुलगा होता. शहरात काम करत, पण सुट्टीत दादीने त्याला मदतीला बोलावलं. आम्ही तिघं छतावर काम करू लागलो. ओलसर माती उचलताना आमचे हात नकळत एकमेकांना स्पर्शायचे. तो हसत म्हणायचा, सिमरन जपून. मी लाजायचे, पण मनात एक वेगळीच हलचल व्हायची. पुढचे काही दिवस छतावर काम, गप्पा आणि स्वप्नांच्या गोष्टी चालू राहिल्या. तो शहरातील आयुष्य सांगायचा, मी मंत्रमुग्ध होऊन ऐकायचे. कधी तो मला घसरू नये म्हणून हलकासा आधार द्यायचा. मी काही बोलत नसे, पण मनात गोंधळ वाढत गेला. एक दिवस त्याच्या वडिलांनी त्याच्या लग्नाची बातमी आणली. शहरात ठरलेलं. माझं मन आतून तुटलं. त्या रात्री तो माझ्याशी बोलायला आला. भावनांच्या भरात आम्ही दोघांनी मर्यादा ओलांडल्या. काही दिवसांनी तो परत शहरात गेला आणि त्याचं लग्न झालं. 2 महिन्यांनी मला कळलं की मी गरोदर आहे. त्याच्याशी संपर्क तुटला. आता मी एकटी उभी आहे, जीवनाच्या कठीण वळणावर. प्रेम कधीकधी आपल्याला स्वप्न दाखवतं, पण त्याची किंमत खूप मोठी असते. आज मी डॉक्टरांकडे जाणार आहे.